बघा, हा शेतकऱ्यांचा आनंदाचा सण आहे. ज्या बैलांनी वर्षभर शेतकरी शेती करतो आणि तो त्याच्या परिवारातला सदस्य असतो आणि त्याचाही एक दिवस साजरा करावा. आणि खरं तर बैल हा आपले देवादिदेव महादेव यांचं वाहन आहे आणि म्हणून या पोळ्याच्या निमित्तानं भगवान शंकरजी त्यांनाही शेतकरी म्हणून आम्ही सगळेजण प्रार्थना करतो की आमचा हंगाम जो आहे तो कुठलंही संकट त्याच्यावर येऊ नये, आमचं हे हंगाम चांगला जावा, आमचं वर्ष हे आमचं चांगलं जावं, ही प्रार्थना या निमित्तानं भगवान शंकरजीला या पोळ्याच्या सणाच्या निमित्तानं केलं जाते. आणि त्या बैलाला निश्चितपणे त्याचा दिवस साजरा करत असताना त्याला चांगलं नवरदेवासारखं सजवून त्याची पूजा करून त्याची ओवाळणी करून त्याला नैवेद्य चढवलं जातं. आणि म्हणून या शेतकऱ्यांचा बळीराजाचा खरा सोबती कोण असेल तर तो बैलच आहे. जसं भगवान शंकरजीचा खरा सोबती कोण होता तो बैलच होता, नंदीच होता. आणि तसं हा शेतकऱ्यांचा आहे. आणि हा भोळा बाबळा आहे. जसं भगवान शंकरजीलाही भोळा बाबळा म्हणत आहे तसं हा शेतकरी पण भोळा बाबळा आहे. पण सातत्यानं सरकार या भोळ्या बाबळ्या शेतकऱ्याला फसवते आहे. त्याच्या पिकाला योग्य भाव दिला जात नाही. शेतीचे खर्च मोठ्या प्रमाणात वाढवला गेलेला आहे. यावर्षी 200 रुपये खतावर भाव वाढ केलेली आहे. कीटकनाशक असेल, बियाणं असेल, याच्यावर मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे. आणि त्याच्यातही फसवलं जातं. नकली खत, नकली औषध, नकली बियाणं. आणि म्हणून अशा भोळ्या बाबळ्या शेतकऱ्याला फसवलं गेलं नाही पाहिजे असं सरकारला आमची विनंती आहे. आणि हा शेतकरी एकदा पेटून उठला या सरकारला सडोके पडो केल्याशिवाय राहणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.